हॅलो एव्हरीवन, मला जायचं होतं गंगेवर. सो मग मुंबई नागाच्या रोडला जाता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं दर्शन झालं स्टॅच्यूचं. आणि मग भद्रकालीमध्ये जाताना खूप गर्दी होती, अफाट गर्दी होती. त्या रोडला जाणं म्हणजे गर्दीतनं जाणं. आणि तिथे मध्ये ना गणपतीचं मस्त मंदिर होतं, साक्षी गणपती म्हणून होतं, खूप क्यूट होतं. आणि मेन म्हणजे मी ज्या आरतीला गेली ती आरती होऊन गेली होती, कारण की मी गेली होती 7:30ला. आणि फक्त अभिषेक चालू होता, दुधाचं, पाण्याचं आणि फक्त याचं कसलं म्हणतात त्याला, उसाचं रसाचं. बस एवढं अभिषेक करून मी बघितलं. पण उत्कृष्ट मला बघायला भेटलं, खूप छान बघायला भेटलं. मलाही नव्हतं वाटलं की मला एवढं बघायला भेटेल. आणि त्यांची पूजा झाली होती, ठीक आहे, काही इश्यू नाही, मला बघायला नाही झालं. पण पालखीचं दर्शन झालं, पालखीचं पण दर्शन केलं. आणि तिथं महादेव आणि पार्वती दोघांचं पण दर्शन केलं. आणि मग त्यांनी मला ना एक मस्त टिक्का लावला म्हाळसासारखा. मला तर खूप बघून मला इतकं छान वाटलं. मला डायरेक्ट ते एक म्हाळसा म्हणून एक सिरियल होती महादेवांची, ती आठवली. आणि मग तिथं मस्तपैकी हे छोटे छोटे असे काही गोष्टी भेटत होत्या तिथं, मग त्याचं कॅप्चर केले मी. आणि माझी जी फेवरेट गोष्ट आहे ही मी खूप मिस करते. आणि मी हे पण मिस करते की मी होडीमध्ये बसली नाही. मला बसायचं होतं पण ठीक आहे, मी नाही बसू शकली. मग मी माझं मन स्थिर शांत ठेवून एकांतमध्ये बसली होती पाण्याच्या ठिकाणी. असं वाटत होतं की यार ॲटलिस्ट मला इथंच थांबून घ्या आता अजून 1-2 तास. मला खूप छान वाटत होतं. म्हणजे तो ठीक आहे, पाण्याचं असं चांगलं होतं नव्हतं, पण जी मला पीस भेटत होतं ना, तो मला पीस खूप छान वाटला. आणि मी बाहेर जायला काही खाणार नाही, शक्य नाही, म्हणून मी तवा पुलाव खाल्ला. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.